पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीरचं प्रमोशन मुनीरला करण्यात आलंय आता फील्ड मार्शल। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार, नद्यांवर उभारला 300 किलोमीटरच्या पुलाचं काम पूर्ण। आयपीएलची फायनल मॅच 3 जूनला अहमदाबाद मधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार मॅच, बदलतं हवामान पाहता बीसीसीआयचा निर्णय। अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ, खासदार बळवंत वानखडेंनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी, तातडीनं नुकसान भरपाई द्या, वानखडेंची मागणी। कल्याणमध्ये इमारतीचा दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला, स्लॅब कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू। जालन्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, नारूर, हिरलोक, माणगाव खोऱ्यात पावसाची दमदार बॅटिंग। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस, पावसामुळे ठिकठिकाणी झाडं पडली, काही घरांचे पत्रे देखील उडाले। धाराशिवच्या लोहारा आणि उमरगा तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे गावातील विजेचे 2 ट्रान्सफॉर्मर आणि 5 पोल पडून वीज पुरवठा खंडित। लातूर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, जिल्ह्यातील देवणी आणि चाकूर शहरामध्ये पावसाची दमदार बॅटिंग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।